हाय फ्रेंड्स, नैना योगा स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज ह्या वर्षी आपण नैना योगा स्टुडिओमध्ये गरबा वर्कशॉप ठेवलेला आहे। तर त्याची सगळी तयारी ही चालू आहे। ती तयारी आणि जी काही आम्ही गरबा वर्कशॉप केलेला आहे आणि दसऱ्याचं सेलिब्रेशन कसं केलं आहे सगळं तुमच्याबरोबर या व्हिडिओत शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेअर करा। ठीक आहे, हे दोनदा आणि मग फायनली गरबा सेलिब्रेशनचा दिवस आला आहे। तर आम्ही क्लासच्या समोरच गरबा सेलिब्रेशन करतोय आणि काही वेळामध्येच आम्ही पुढे क्लासमध्ये सुद्धा गरबा खेळायला जाणार आहे। अजून बरेच मेंबर येणं बाकी, आम्ही त्यांची वाट बघतोय। तोपर्यंत खालीच थोडंसं एन्जॉय करतोय। तर पुढे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आम्ही फुल धमाल करणार आहे। अगदी पूर्ण नवरात्र आणि त्याचबरोबर दसऱ्यापर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे। तर नक्की पुढे
कॉलनीच्या सर्व मेंबर्सचं आज गरबा खेळण्यासाठी बाहेर जायचं ठरलं होतं, पण अचानक खूप पाऊस आल्यामुळे आमच्या योगाच्या क्लासमध्येच आम्ही गरबा खेळतो आहे, फुल धमाल करतो आहे. मैत्रिणींनो, नवरात्री म्हटलं की हळदी कुंकू, देवीचे पाठ ह्या सगळ्या गोष्टी आल्याच नाही का. तर आज आहे अष्टमी आणि माझ्या घरी आहे सुहासिनींचं हळदी कुंकू आणि त्याचबरोबर कुंकुमार्चन आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ. तर एकदम मस्त वाटतं. इतक्या सुहासिनी आज माझ्या घरी येत आहेत, एकदम भारी. आणि काही कुवारिका पण येणार आहेत. तर आज आपण करूयात दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि कुंकुमार्चन. तर पहिल्यांदा कुंकुमार्चन करायचं आहे आणि पैंजनाचं घुंगरू हे जे आहे देवीचं गाणं, तर त्यावरती आम्ही रील बनवतो आहे, तिची सगळी तयारी आहे. तर ती रील बघायची असेल तर नक्की इंस्टाग्रामवर नैना विश्वासरावला तुम्ही फॉलो करा. कुंकुमार्चन आणि दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी सगळ्या कॉलनीतल्या मैत्रिणी घरी आल्यात, तर खूप प्रसन्न आनंदी असं वातावरण आहे. तर सर्वप्रथम मी देवीची वगैरे ओटी भरून घेतली आहे आणि आता आपण सर्वप्रथम कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे. तर चला करूयात कुंकुमार्चन. ओम परमेश्वरे नमः. ओम ईश्वरे नमः. ओम अनीश्वरे नमः. ओम योगिने नमः. ओम सर्वभूतेश्वरे नमः. ओम जयाय नमः. ओम विजयाय नमः. ओम जयते नमः. ओम शांतते नमः. ओम शांते नमः. ओम नारायणे नमः. ओम ब्रह्मांडकारिणे नमः. ओम महारूपाय नमः. ओम महामायाय नमः. अजून एक घ्या ना काकू, मला बसायला पण नाही भेटलं. एक घ्या, चार एक घ्या.
आज आहे दसरा, तर दसऱ्यानिमित्त मी आलेली आहे वरती क्लासमध्ये. खाली देवांची आणि सगळी घरातली पूजा झाली आहे आणि आता मी आलेली आहे वरती क्लासमध्ये पूजा करायला. तर सगळं आवरून घेतलं आहे क्लासमध्ये आणि आता मी करणार आहे पूजा. तर कशी करणार हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करते. खूप मस्त वाटतं आहे, भारी वाटतं आहे. तर चला करून घेऊयात आपल्या क्लासमध्ये दसऱ्याची पूजा. अशा प्रकारे नैनाज योगा स्टुडिओमध्ये मी दसऱ्याची पूजा केलेली आहे. खूप छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे. आणि खालीसुद्धा मी घरामध्ये खूप सुंदर पूजा मांडलेली आहे, तर तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला जाऊयात आता आपण खाली घरामध्ये. अशा प्रकारे अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी घरातली सगळी पूजा केली आणि आता वेळ झालेली आहे मस्त जेवणाची. तर सुंदर असा हा जेवणाचा बेत मी एन्जॉय करणार आहे. तर चला मस्त जेवण करून घेते. बरोबर दसऱ्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत. तर माझा हा नवरात्रीचा जो काही गरबा सेलिब्रेशन होता क्लासचा आणि त्याचबरोबर दसरा सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की कळवा. थँक्यू, बाय बाय.